मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू लोअर फुल टॉस चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळून काढला आहे. खाली क्षेत्र निवडलं गेलंय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रो ठोकला गेलेला. धोनीच्या बॅटमधनं आलेला गणेश डिंगोरे याच्या बॅटमधनं निघालेला हा तडाखा चौकार. नाही बस 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 मला बसूनच त्रास झाला चांगला. सचिनला पहिल्या चेंडूवरती ठोकला गणेशनं चौकार. हो हो पुन्हा एकदा फुल टोल वसूल झालाय या फटक्यावरती देखील. आता मात्र क्षेत्र निवडलं गेलंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर गणेश डिंगोरेच्या बॅटमधनं तडाखा 6 धाब्यांसाठी. इट्स अ बिगी सिक्सर. धावफलकावरती 10 धाबा. 2 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत आणि पहिल्या चेंडूपासून बरसायला सुरुवात केली आहे गणेश डिंगोरे. कालचं खऱ्या अर्थाने हे वादळ थांबलं होतं, परंतु आजच्या दिवसामध्ये व्यावसायिक क्रिकेटमधनं खेळत असताना गणेश डिंगोरे ऑन झालाय. उचललाय चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला. खाली क्षेत्र आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू निघून चाललाय. जे क्षेत्र पहिल्या चेंडूवरती निवडलं गेलं होतं तिसऱ्या चेंडूवरती देखील तोच यावेळेस फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेलाय. आलाय चौकार. कमालीचा फटका सजवले जात आहेत. ही खऱ्या अर्थानं त्याची क्वालिटी आहे, कारण जसा चेंडू येतो त्या दिशेला खेळण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला पाहतोय आपण, एक लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला. उचललाय चेंडू. यावेळेस संधी आहे झेल घेण्याची. खेचला गेलाय झेल. संपलाय. गणेश डिंगोरे या फलंदाजाचा खेळ माघारी परतावं लागेल. खऱ्या अर्थाने या चेंडूवरती फटका खेळणं गरजेचं होतं का. टायमिंग थोडंसं कमी पाहायला मिळालं. कुठंतरी बॅट फिरलेली पाहायला मिळाली. जसा फटका खेळला गेला बॅट थोडीशी हातामध्ये फिरकी घेताना देखील पाहायला मिळाली आणि फटका फसला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला यावेळेस अप्रतिम झेल टिपला गेला. फलंदाज गणेश डिंगोरे बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आत इंटर झालाय. अर्जुन सलामीची जोडी फोडली आहे. नॉनस्ट्राईक एंडवरती मात्र नजरच नव्हती माझी. तर आकाश भगत धर्मवीर चषकामध्ये कोणीही न विसरणारा खेळाडू, ज्यानं मात्र 3 चेंडू, मला वाटतं 3 चेंडूमध्ये गरज होती 6 चेंडूमध्ये 19ची गरज असताना मॅच 3 चेंडू राखून जिंकवली आकाश भगतनं. कमालीचा फटका होता तो. यावेळेस बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू घोषित क्षेत्रामध्ये. परंतु सर मी एक आवर्जून सांगेल की ती चेंडू फेकी जी झाली होती, ज्या चेंडूवरती षटकार आला तो चेंडू अप्रतिम होता, परंतु जो फटका सजवला गेला त्याहीपेक्षा अप्रतिम राहिला. चेंडूचं कौतुक करावं लागेल जो अर्जुन बांगरच्या माध्यमातून हाताळला गेला होता. नेक्स्ट बॉल आकाश भगतसाठी. उचललाय चेंडू. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती आणि काय जबरदस्त झेल टिपला गेलाय. माझ्या मनामध्ये एकच किंतु परंतु आणि भीती होती की क्षेत्ररक्षक धावत चाललाय. अगदी MSCBचा जो पोल आहे त्याच्या जवळ होता तो आणि त्या पोलवरती नजर असावी अशी फक्त मनामध्ये एक इच्छा होती. झेल टिपला गेलाय. पंडितजी कडू यांच्याकडनं एक जबरदस्त पंडितजी कडू याच्यासाठी हा झेल जो आदर्श झेल टिपला गेला, चांगला झेल टिपला गेला. एक एफर्ट लाजवाब पाहायला मिळाला या झेलवरती आणि या झेलसाठी अझरकडनं यावेळेस तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं या झेलसाठी. थँक्यू सो मच. धावफलकावरती 15 धावा 2 गडी बाद.
अरू आझर आणि मी एकाच वर्गामध्ये शिक्षण घेतलंय. खऱ्या अर्थानं जोडीला होतो. तो जिको कंपनीमध्ये कार्यरत आहे. आम्ही समालोचन करतोय. आमचा देखील व्यवसाय आहे वॉटर प्युरिफायरचा. निश्चितच कोणाला नवीन एक्वा खरेदी करायचा असेल, बिस्लरी प्लॅन्ट जर उभारायचा असेल किंवा तुम्हाला जार प्लॅन्ट उभारायचा असेल तरी देखील आमच्याशी संपर्क साधू शकता. आपला शॉप राहुल नगरमध्ये आहे. सरळ सोडून दिला गेलाय. डेड बॉल. यावेळेस पंचांचा इशारा येतो डेड बॉल. ॲक्शन देखील फलंदाजी पाहायला मिळाली नव्हती. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहायला मिळतोय अर्जुन कालचिडा. आडव्या बॅटने यावेळेस खेळून काढलाय. शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता. डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन होतोय. एक सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट. या दोन धावांनी धावफलकावरती नजर मारूयात. धावफलकावरती 17 धावा, 2 गडी बाद झालेत. गणेश डिंगोरे तंबूच्या आश्रयाला गेला आहे. त्यानंतर आलेला आकाश भगत याला देखील माघारी परतून लावलाय. परंतु फटका कमालीचा होता, परंतु एफर्ट जो दिला गेला 38 सर्कलच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक धावला होता. चेंडूला जबरदस्त गॅदर केलं गेलं. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूला कलेक्ट करून थ्रो करेल. दरम्यान पुन्हा एकदा सिंगल की धाव, यावेळेस डबलमध्ये कन्वर्ट. चांगली कॉलिंग पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खऱ्या अर्थानं कैलास भांडेला आम्ही मात्र कमी धावताना पाहतो, कारण त्याच्या बॅटमधनं धावा चौकार आणि षटकारांची आतिषबाजी असते. यावेळेस मात्र अर्जुन कालचिडा त्याला मात्र धावायला भाग पाडतोय. उडवलाय चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चांगला यावेळेस झेल टिपला गेलाय. आणि क्रिकेटमध्ये समीकरणच असतं, पकडो कॅच जितो मॅच, छुटा कॅच हारा मॅच. यावेळेस समीकरण मात्र तोडत असताना क्षेत्ररक्षक मिड विकेटला अप्रतिम झेल टिपला गेलाय. विकेट क्रमांक 3. आतापर्यंत 1.3चा सामना झालाय. धावफलकावरती 19 धावा आहेत. आता मात्र खतरों का खिलाडी आतिश भांडे मैदानाच्या आत आलाय. आतिश भांडेचं कौतुक करावं लागेल. त्याच्याशी जेव्हा चर्चा होते त्यावेळेस मात्र तुम्ही कुठल्याही विषयावरती बोला, आतिश भांडेच्या चेहऱ्यावरती केवळ स्माईल. अभि सावंत सरांनी खूप सारे प्रश्न विचारले, परीक्षा घेतली. सगळे प्रश्नांच्या मध्ये आम्हाला मात्र फेल केलं. क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे त्यांच्याकडे. हे म्हणजे तावडे सर यांना आपण पाहता आजच्या दिवसामध्ये. अभि सावंत सर यांना पाहतोय. अजयजी पुत्रन सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. लेग हंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला राकेश अरज पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला जाऊन यावेळेस पंच केलाय. चेंडू थांबेल का? यस, जबरदस्त एफर्ट. चेंडूला थांबवलं गेलंय. महत्त्वपूर्ण 2 धावा संघासाठी वाचवल्या आहेत. हा एफर्ट आहे. अगदी कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता, तो मात्र डीप स्क्वेअर लेग डीप कव्हरमध्ये गेला, एक्स्ट्रा कव्हरमध्ये. आणि त्यावेळेस अगदी जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला. फुटबॉल स्टाईलने चेंडू रोखला. उडवलाय चेंडू यावेळेस मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांच्या भेटीसाठी. आगाज अंजाम 6 रन. गोलंदाजी चांगली होत होती. यावेळी जसा चेंडू रोखला गेला त्यानं सांगितलं की आता मात्र मैदानाच्या बाहेरच पाठवतो. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू होता, त्याला मात्र पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरनं इट्स अ हाय हँडसम ब्युटिफुल ब्रँडेड षटकार आलाय. धावफलकावरती धावा 3-3 लॉस ऑफ 3. 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतं आणि या षटकामध्ये मात्र धावा बऱ्याचशा घेतल्या गेल्या. अगदी 18 धावा घेतल्या गेल्यात. निश्चितपणे 1 गडी बाद झालाय, परंतु सचिननं षटक हाताळलं. 15 धावा देऊन 2 गडी बाद केले. तदनंतर विनायकाला षटक क्रमांक 2 मध्ये 18 धावा खर्च करून 1 गडी बाद करतोय. 2 षटकांची समाप्ती अखेरीस धावफलकावरती 3-3 लॉस ऑफ 3 3-3. यावेळेस षटक क्रमांक इनॅट क्रमांक 3 वरती बोलवलं गेलंय गोलंदाज महेंद्र. बाहुबलीमधला महेंद्र आहे का? महेंद्र बाहुबली. परंतु तुम्हाला मात्र आता मात्र ताकदीची गरज नाही आहे, त्या बाहुबलीची गरज नाही आहे, त्या महेंद्रची गरज नाही आहे. तर गरज आहे एक चातुर्य, अचूक टप्प्याची आणि
भेदक मारा करण्याची, कारण समोर आहे कैलास भांडे. हे नाम नाही, ब्रँड आहे बॉस. ऑन साईडला खेळून काढलंय. मिड विकेटच्या दिशेला गॅप आहे. क्षेत्ररक्षक येतोय. दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू निघून चाललाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी यांच्या मधोमध आलेला फटका. मिलेंगे चार तो बेडा होगा पार. ये लगाया कैलास भांडे ने चौकार. चौकारानंतर उडवलाय चेंडू. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्ट करेल, परंतु चेंडू अबाका बाहेर. यावेळेस मी तर म्हणेल मला पंचांचा इशारा काय येतोय. टप्पा घेऊन चेंडू घोषित क्षेत्रामध्ये वळतोय आणि अजयजी पुत्रन सर सांगतायत की एक सिंगल मिलेल. सिंगल के सिवा कुछ नहीं मिलेगा भाई. एक सिंगलने धावफलक 38 अंकावरती. 2.2चा सामना आतापर्यंत कंप्लीट झाला आहे. या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती महेंद्र पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती आतिश भांडे, ज्याच्या बॅटमधला एक चौकार एक षटकार आलाय. 2 षटकार आलेत. हो, स्लोवर पिच चेंडू होता. गती परिवर्तन परिवर्तन जसा निसर्गाचा नियम आहे. गोलंदाजी करत असताना तुम्हाला देखील परिवर्तन करणं गरजेचं, परंतु आता मात्र निसर्गाने जास्तीचं परिवर्तन केलंय. मला वाटतं 5-6 महिन्याचा पावसाला राहिला होता. उचललाय चेंडू. यावेळेस सरळ दिशेला खेळण्याचा प्रयत्न. गोविंद गोविंद आणि यावेळेस गोविंदच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळते. कर्णधार आहे स्वतः, सॉरी, मॅन ऑफ द मॅच ठरला होता मागील मॅचचा. झेलची संधी होती, संधी यावेळेस हुकवली आहे, परंतु कुठल्या फलंदाजाचा आपण झेल सोडतो याकडे देखील लक्ष वेधणं गरजेचं. खऱ्या अर्थाने शहापूरमध्ये सर्वाधिक विस्फोटक फलंदाजी करणारा मी तर मला आतिश भांडे. गोलंदाजीमधनं करिश्माई गोलंदाजी, फलंदाजीमध्ये माहीर अशी फलंदाजी करणारा आतिश भांडेचा झेल सोडलाय. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी, शरीर यष्टीपासून दूर ठेवला होता चेंडू. अगदी पंचांच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. अतिशय वेगाने बॅट फिरली होती. 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये थांबवलं गेलंय. जबरदस्त कमबॅक केलं गेलंय महेंद्रच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शॉट, शॉट अँड पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल. इट्स अ हाय हँडसम ब्रँडेड षटकार. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय या षटकारानं आणि धावफलकावरती धावा 45. धावफलकावरती 45 धावा आहेत. षटक क्रमांक शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी, भैरवी षटक हाताळण्यासाठी विशाल आला आहे. नेक्स्ट मॅच येते हार्दिक स्पोर्ट्स विपक्षात हरिओम शहापूर. चला, दोन्ही टीमचे कर्णधार या मॅचच्या हाफमध्ये आपण मात्र नाणेफेकीसाठी याचे. हार्दिक स्पोर्ट्स शहापूर विपक्षात हरिओम शहापूर. फुल ऑफ प्लेन स्वीकार परभणी. यावेळेस चेंडूला पाठवून दिलं गेलंय मिड विकेटच्या डोक्यावरनं. आतिश याच्या बॅटमधनं आलेला हा जबरदस्त तडाका. 6 धावा. फटक्याला वजन, रन मिळतील अर्धा डझन. ओहो, यावेळेस चेंडू उडवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनला. अप्रतिम झेल टिपला गेलाय. आतिश भांडेला यावेळेस मात्र शांत केलं गेलंय विशालच्या माध्यमातून.
नक्कीच एक फटका आल्यानंतर यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, उडवण्याचा प्रयत्न झाला होता लॉंग ऑन बाउंड्री लाईनला. यावेळेस क्षेत्ररक्षक चांगला गॅदर करतो झेल आणि आतिश भांडेचा खेळ यावेळेस थांबवला गेला आहे. नक्कीच एक दुसरी संधी आणि या दुसऱ्या संधीचं मात्र सोनं करत असताना आतिश भांडे बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आत शहापूरचा श्रावण. स्ट्राईक एंडवरती साई स्पोर्ट्स संघाचा यावेळेस रावण ज्या नावानं ओळखलं जातं श्रावणला, तो मात्र आलाय. स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती विशालनं नक्कीच एक चांगली विकेट घेतली आहे. महत्त्वाच्या फलंदाजाला डगआउटमध्ये परतून लाभलंय. काय कमालीचा चेंडू राहिलाय, स्विंग करणारा चेंडू, वळणारा चेंडू, लेग कटर चेंडू. यावेळेस लेग ब्रेक पाहायला मिळाला आणि पूर्णपणे यावेळेस थांबवलं गेलं. मी तर म्हणेल अशा फलंदाजांना तुम्ही ज्यावेळेस अशा प्रकारचे चेंडू टाकत असाल तर निश्चितपणे तुम्ही चांगली गोलंदाजी करताय. हो, यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, कट केला, एक सिंगल घेतली गेली आहे. सेन्सिबल क्रिकेट जाणतोय ही गोलंदाजी चांगली होती आहे. पहिला चेंडू निर्धाव आला आहे. एक सिंगल घेऊन स्ट्राईक एंडवरती कैलास भांडेला आणलं गेलं आहे. कैलास भांडेच्या बॅटमधनं आत्तापर्यंत 3 षटकार आलेत. किती? 1 षटकार आलाय आणि 1 षटकाराने धावफलक आत्तापर्यंत षटक 3.4चा सामना झाला आहे आणि धावफलकावरती 52 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्वर्गीय शरद भांडे प्रतिष्ठान साई स्पोर्ट्स शहापूर संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये. उचललाय चेंडू, यावेळेस देखील झेलची संधी, झेल टिपला गेलाय. कमालीचे झेल घेतले गेले त्यावेळेस. कैलास भांडे बॅक टू द पवेलियन. महत्वाच्या विकेट टिपल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी मित्र म्हणेल. झिको वॉरियर्स टीम कमाल करतीये. माल असोसिएशन टीम वाटलं होतं की कमबॅक करेल, विजय संपादित करेल, परंतु तदनंतर जसजसा सामना पुढे जात गेला नक्कीच श्यामभाई कोरडे यांचं शुभागमन पाहायला मिळतं आहे. मी भाईंना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येण्यासाठी कृपा करावी. श्यामभाई कोरडे साहेब यांचं शुभागमन पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 मध्ये आपलं शब्दसुमना आणि सहर्षमय स्वागत असेल. मी भाईंना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. बीट होतो यावेळेस देखील. काय चेंडू राहिलाय, विशालनं कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. धावफलकावरती 52 धावा 53 धावा 53 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स आणि 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा 53, विजयासाठी 54 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय झिको वॉरियर्स या टीम समोर. श्यामभाई कोरडे साहेब यांचं शुभागमन आणि रामजी भांडे साहेब मुख्य व्यासपीठावरती आहेत. मी आयोजन कमिटीच्या वतीनं विनंती करेल की त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करायचा आहे. रामजी भांडे साहेब यांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती. मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती करावा. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये अतिथी देवो भव आचार्य देवो भव या संस्कृतीप्रमाणे मुख्य व्यासपीठावरती येणाऱ्या पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान हा मात्र करण्यात येतोय. ही भारतीय संस्कृती आहे आणि ती भारतीय संस्कृती जपण्याचं काम रामदासजी पांडे साहेब यांचा मुख्य व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान. महाराष्ट्राचं महाभष्ट्र मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ व एक गोड आठवण म्हणून एक फ्रेम या ठिकाणी देण्यात येते त्यांना. थँक्यू सो मच रामदासजी भांडे साहेब. हा छोटासा सत्कार आपण
आयोजन कमिटीच्या वतीनं स्वीकारल्याबद्दल. तसेच नेक्स्ट मॅच असणार आहे हरिओम शहापूर विपक्षात हार्दिक 11. चला दोन्ही टीमचे कर्णधार नाणेफेकीसाठी आपण यायचे. हार्दिक 11 शहापूर संघाचा कर्णधार आणि हरिओम शहापूर संघाचा कर्णधार. चला नाणेफेकीसाठी त्वरित या. तुर्तास मी थांबतोय. आपण थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा स्वर्गीय शरदजी भांडे स्मृती चषक 2026 भव्य दिव्य नियोजन. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स हे म्हणजे सोनवळे सर. थँक्यू सो मच. जाऊया आणखी एका सामन्याच्या दिशेनं. पुनश्च एकदा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आपण आलात आणि या खेळाला खऱ्या अर्थानं रंजकता आणतात. ओमकार निश्चित आहे पहिलं षटक हाताळेल. सलामीचे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये महेंद्र आणि विनायक. थँक्यू सो मच जयजी विधे. जाऊया आणखी एका सामन्याच्या दिशेनं. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 अंतिम दिवस. आज डे नाईट थरार. या मैदानावर जशी संध्याकाळ होत जाईल तसे मैदान प्रेक्षकांनी भरेल. चला सामना ऑन करायचे. स्ट्रायकर एंडला महेंद्र आणि ओमकार पहिला चेंडू घेऊन जातोय. या षटकातील 15 मिनिटांची वेळ आहे. टीम स्वर्गीय शरद भांडे प्रतिष्ठान साई स्पोर्ट्स शहापूर, आपण याची नोंद घ्या. दोन्ही संघनायक त्या ठिकाणी येत आहेत. थोडा वेट करा. पहिला चेंडू फेकून देतोय, क्षेत्ररक्षक येतोय आणि धक्का क्रमांक 1 पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी महेंद्र. बॅक टू द पॅव्हिलियन. दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. हरिओम शहापूर संघाचा कर्णधार आणि सोबत आपण हार्दिक 11 संघाचा कर्णधार देखील पाहतोय. नाणेफेकीचा कौल केला जातोय. रामदासजी भांडे साहेब यांना विनंती करेल की आपल्या शिवास्ते या 2 संघांदरम्यान आपण नाणेफेकी करायची आहे. हरिओम शहापूर संघाकडनं मयूरसाठी कॉल दिला गेला आहे आणि मयूर तरणे आला आहे. निश्चितपणे नाणेफेकीचा कॉल विजय झाला आहे. निर्णय काय? फील्ड फर्स्ट. फिल्डिंग घेतली आहे. तुम्हाला फलंदाजी करायची आहे. जास्तीचा वेळ मात्र घेणार नाही आणि साहेबांना विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे कारण मॅच देखील ऑन आहे. या मॅचसाठी पुढील मॅचसाठी दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स जिथे जोडले गेलेत हेमंतजी सोनवळे सर. थँक्यू सो मच. हॅलो. या पुन्हा एकदा चेंडूला खेळलाय काहू कॉर्नरला. क्षेत्ररक्षक गणेश त्या ठिकाणी एक सिंगल. तो मॅच बॉल घ्या. महेंद्र पहिल्या चेंडूवर माघारी परतला. आता विनायकला साथ द्यायला विशाल. पहिल्या चेंडूवर शिल्लक त्या ठिकाणी सिंगल आली आहे. धावफलकावर 2. खूप मोठा धावांचा त्या ठिकाणी डोंगर उभा केला आहे टीम स्वर्गीय शरद भांडे स्मृती साई स्पोर्ट्स शहापूर संघानं. यावेळी एक घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 3 धावा.
54 धावा. याचं टार्गेट घेऊन उतरले टीम. महेश दादा चौधरी, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मुख्य मंचकावरून स्थानापन्न व्हायचे. महेश दादा चौधरी. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. त्या ठिकाणी 3 धावा पाहता पाहता पूर्ण केल्या. धावफलकावर 6. खूप मोठं आव्हान आहे. 54 धावांचं 54 रन्स 24 चेंडूंमध्ये हे समीकरण मॅच सुरू झाली तेव्हा होतं. आता ते समीकरण थोडं 6 धावांनी कमी केलंय. रमेश दादा अंधाडे, आपण मुख्य मंचकावर या. दरम्यान त्या ठिकाणी गणेश डिंगोरे चेंडू खाली हा मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न झाला, मात्र झेल त्या ठिकाणी टिपला आणि विशालला माघारी पाठवले डगआउटच्या दिशेनं. धक्का क्रमांक 2 देत असताना त्या ठिकाणी टीम झेको वॉरियर्स संघाला. या पुढचा सामना आहे टीम हार्दिक स्पोर्ट्स शहापूर वर्सेस हरिओम. हरिओम संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय, क्षेत्ररक्षण निवडले, पारंपरिक निर्णय घेतलाय. जसा हा सामना संपेल तसा आपण लगेचच मैदानामध्ये उतराल याची नोंद घ्या. वेळ आज मिळणार नाही, आज सगळं काही मिळेल. गोलंदाजी मार्कवर दुसरा ओमकार परटोले. ओमकार निश्चितीने पहिलं षटक हाताळलं. यावेळी ओमकार परटोले. बॅटर अजय. यावेळी अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू निघून गेलाय. कैलास भांडे सुरक्षित हातांमध्ये. स्लिपला श्रावण डोंगरे. रमेश दादा अंधाडे साहेब यांचं शुभागमन पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये. मी विनंती करेन यावेळी की आपण एच मुख्य श्रावण. व्यासपीठावरती यावं. हो क्या बात आहे. जबरदस्त झेल पकडलाय श्रावण डोंगरेनं स्लिपमध्ये. आणि आणखी एक गडी बाद होत आहे टीम झेको वॉरियर्स संघाचा. या स्पर्धेमध्ये रमेश दादा अंधाडे साहेब यांचं शुभागमन पाहायला मिळत आहे. मी दादांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. नवीन बॅटर जितेश मैदानाच्या आतमध्ये. अभि तू चल माया असं काहीसं मागच्या काही चेंडूवर पाहायला मिळतंय. विकेटचं पतन होतंय. ओमकार पटोलेने देखील आल्या विकेट या ठिकाणी आपल्या खात्यावर घेतलेली आहे. 6 धावांवर स्कोर कार्ड थांबले. मागचे 3 चेंडू पाहतोय आपण. 2 विकेट्स गमावल्यात, मात्र धाव आलेली नाहीये. ओमकार टू जितेश. यावेळी हलक्यातनं कव्हर रिजनला त्या ठिकाणी खेळून काढलाय. शतरक्षक येतील. मला वाटतं त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. क्रिकेटमध्ये तुम्हाला जर आपलं वर्चस्व निर्माण करायचं असेल तर फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर तुम्हाला त्या ठिकाणी चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे, की जी कामगिरी काही टीम सातत्याने करताना पाहायला मिळत आहेत. यावेळी चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न झालाय. नक्कीच पंच आमच्याकडे वळत आहेत, सांगतील इट्स अ वाईट बॉल. अवांतरची धाव. ओमकार पटोले या चेंडूवर काय करत होता कळलं नाही, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी होतीये या अवांतर चेंडू फेकायची गरज होती का, हा प्रश्न सातत्यानं आपण विचारला पाहिजे. की जिथे तुम्ही आणखी एक बॅक टू बॅक दुसरा वाईट. श्रावण म्हणतोय गरज काय. श्रावणची रिॲक्शन बघा जरा स्लिपमध्ये, की का वाईट फेकायची गरज पडते. 9 धावा. यावेळी चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का, पोहोचायला पाहिजे, पोहोचणार नाहीत. 1 बाउन्सनं क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जाईल. त्या ठिकाणी 2 धावा दरम्यान धावून पूर्ण केल्यात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 11 धावा. 3 गडी गमावलेत टीम झेको वॉरियरनं. पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं आतिश भांडेनं आक्रमण चढवलं. 21 धावा त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा दिशा भरकटली आहे. ओमकार पटोले ह्या षटकातला 3रा वाईड. अवंतच्या धावा थोडंसं विचारपूर्वक चेंडू फेकावे लागतील.
झेको वॉरियर्सचा जर आपण विचार केला ना संपूर्ण इनिंगचा, तर एकमेव 22च्या रूपानं एक अवांतर आली होती. शिस्तबद्ध मारा झाली मिसफील्ड. आतिश बांडे त्या ठिकाणी, गणेश डिंगोरे, दोन दोन मोठे खेळाडू आहेत, मात्र मिसफील्ड त्या ठिकाणी. तीन धाबा या चेंडूवरही आल्यात. थोडं षटक लांबलंय, महागडही ठरेल. ओ हो हो, वन मोर, आणखी एक वाईट, म्हणजे वाईटचा चौकार या ठिकाणी ओमकार पलटोले सर. 1+1. येस, यष्ट्यांच्या मागून कान मंत्र यायला सुरुवात झालीत. पहिले 2 आले, ओके होतं. 17 धाबा. यावेळी षटक क्रमांक 2 समाप्त. धावफलक 17 या अंकावर आहे. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज मोनिश, यावेळी मनीष नाही तर मोनिश आहे. मुनीश. नक्कीच फोटो सेशन झाला, मला वाटतं डेब्यू केला की काय. जेव्हा टॉस झाली ते आतिश भांडे तर फोटो सेशन करत होते. चेंडू हवेत पोहोचणार नाही, गणेशला माहिती आहे, थांबवलं जाईल चेंडूला. मग दरम्यान घेतल्या 2 धावा. मुनेश डेब्यू मॅच आहे, आणि कुठे डेब्यू झाले तर खाडीच्या मैदानावर, मोठ्या व्यासपीठावर. जिगरबाज. यावेळी चेंडू जास्त दूर नाही, मिड ऑफला क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडू थांबवतील त्या ठिकाणी जेपी. या चेंडूवर षटकार आला तर सोहेल कडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अजय एच अँड टेकन, वोड कॅच स्लिप मध्ये. श्रावणचा दुसरा झेल. श्रावण मात्र स्लिप मध्ये उभा आहे, दुसरा झेल टिपलाय. मयूरजी पाटील यांचं शुभ आगमन मुख्य मंचकावर. आपल्या आयोजकांच्या वतीनं, स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. पंडित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मुनेच्या खात्यावर विकेट आली, ती अजय कालचिडा. कॅश प्राइज लागलं होतं, मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू श्रावण डोंगरे ज्या ठिकाणी उभा आहे स्लिपमध्ये, त्याच्या सुरक्षित हातांमध्ये. मुनेश 4 चेंडू हाताळलेत, 4 धाबा खर्च केल्यात. यावेळी चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूला थांबवलंय, आणि दरम्यान 2. सहा खर्च केल्यात, 5 चेंडू, एकही वाईट नाही, एकही नो नाही. मी तर म्हणेल या चेंडू षटकार आला तरी फरक पडत नाही, मात्र चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आणि झेल पकडला त्या ठिकाणी. दुसरा गडी बाद करतोय मुनेश. मुनेशच्या खात्यावर 2 विकेट्स, 6 धाबा दिल्यात या षटकामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर 23. विजयाचं लक्ष खूप पुढे अजून. 6 चेंडू, 31ची गरज, आणि संघ मालक मैदानामध्ये.
अझहर शेख मॅन फ्रॉम धसई. पप्पू 11मध्ये सातत्यानं या खेळाडूला आपण पाहायचो, मात्र आज स्वतःची टीम या मैदानावर उतरवली आहे. नॉन स्ट्रायकर एंडला अझहर. षटक क्रमांक 4 सुरुवात. अर्जुन ए के नॉट 57. पाहूया 57 होईल का. यावेळी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत अर्जुन कालचिडा. त्या ठिकाणी पहिला चेंडू फेकलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय, एक सिंगल आली आहे. अझहरला स्ट्रायकर एंडला घेऊन आलेत. त्या ठिकाणी जितेश. 5 चेंडू 30ची गरज. येतील का 5 षटकार. अझहर टू अर्जुन. पहिला चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीत त्या ठिकाणी, मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न होईल का नाही. एकच. बॅटिंग प्रॅक्टिस नाव. 4:29. टीम हरिओम आपण सज्ज राहा आणि टीम हार्दिक. हा सामना जसा संपेल तसं लगेच मैदानामध्ये उतरायचंय. ओ यावेळी स्क्वेअर मारा. चेंडू अर्जुन फेकला खरं, मात्र तो गेलाय डाव्या स्टँडच्या बाहेर. अवांतरची धाव. 4:28. लक्ष मोठं आहे, मात्र लक्ष छोटं असलं आणि जर आपण अवांतर चेंडू फेकत असू तर मात्र धोका निर्माण होऊ शकतो. यावेळी चेंडू त्या ठिकाणी कैलास भांडे विचार करत होता फेकू का, आणि फेकला जरी असता तरी काही फरक नाही, मात्र जाऊ द्या. 2-3 चेंडू आहेत. अझहर त्या ठिकाणी बॅटिंग प्रॅक्टिस करतील. स्पर्धा आहे. नेक्स्ट बॅटल हार्दिक स्पोर्ट्स शहापूर वर्सेस हरिओम शहापूर. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक गणेश चूक करणार नाहीत. झेल टिपलाय. अझहरला जावं लागेल. कॅप्टन सचिन खूप उशिरा येत आहेत, कारण मॅच जवळजवळ आता फिनिश झाला. 2 चेंडू शिल्लक आहेत. 27ची गरज आहे. सामना पुन्हा एकदा स्वर्गीय शरद भांडे प्रतिष्ठान साई स्पोर्ट्स शहापूर संघ पुन्हा एकदा दुसऱ्या विजयाकडे अग्रेसर झालाय. स्पर्धेतला दुसरा विजय ठरेल. दुसऱ्या फेरीचा सामना आहे मित्रांनो. अंतिम चेंडू असेल. फॉर्मॅलिटीज कंप्लीट केली जाईल. नेक्स्ट बॉल. यावेळी अवांतर. अजितजी पुत्रन सांगतात इट्स अ वाईड. अवांतर धावा खूप साऱ्या खर्च केल्यात या इनिंगमध्ये. नक्कीच पुढच्या सामन्यात विचार करावा लागेल कैलास भांडे आणि संपूर्ण टीम, की पुढच्या सामन्यात एवढे जर आपण अवांतर खर्च केले तर कुठेतरी त्याचा फटका बसू शकतो सामन्यामध्ये. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम स्वर्गीय शरद भांडे प्रतिष्ठान साई स्पोर्ट्स शहापूर. आणि कौतुक करू आम्ही झेको वॉरियर्सचं, कारण खूप मोठी टीम आहे समोर आणि त्या टीमसोबत आपण जे काही